आजी 2 अंड्यापासून आजी एकदम मस्त असा नाश्ता बनवते। आता आजीने सगळ्यात आधी अंडे उकडण्यासाठी, अंड्याचे काय होतं बहुतेक वेळेस साल निघत नाही, मग अंडे उकडण्यासाठी आजीने आधीच पाणी ठेवलंय तापायला। आजी म्हणती थंड पाण्यात अंडे नाही टाकायचे, थंड पाण्यात अंडे टाकले की अंड्याचं जे साल असतं ते निघत नाही आणि साल पटकन निघण्यासाठी अजून एक आजी साहित्य टाकायला होते, ते म्हणजे पाण्यात मीठ टाकायला लावलेलं आहे। आणि हे 2 अंडे पाणी उकळे आलेले आहे, मी हे 2 अंडे याच्यात उकडून देऊ आणि झाकण ठेवून उकडायचे। कमी म्हणजे कमी नाही आणि मोठा पण नाही असा गॅसमध्ये। आता झाकण ठेवून अंडे उकडायला ठेव। आता हे जे अंडे आहेत ते उकडलेले आहेत। आता हे अंडे उकडलेले आणि एकदम झटपट अशी साल निघालेली आहे। त्याच्यात मीठ आणि उकळत्या पाण्यात हे अंडे सोडले होते। एकदम थंड पाण्यातच अंडे टाकून शिजवले की त्याची सालं निघते होते। एकदम इझी पद्धतीने हे अंड्याची सालं निघते। आता अंडे उकडून घेते, आता सोडले। आता आजीने हे अंडे या किसणीने किसायला लावलेले आहे मला। हा बघा, किसल्या पण छान जात आहे। आता दोन्ही अंडे आजीने किसून घेतलेले। आता आजी पुढं काय बनवते आजी ते पाहू। अंडे आता किसून झाले, थोडं आलं किती ते किसू आता का आजी आता त्याच किसणीने थोडंसं किसलेल्या अंड्यामध्ये आलं किसून टाकताय थोडंसं। बदल। आता आलं थोडंसं किसलेलं आहे। आता कांदा टाकला त्या अंड्यामध्ये, कोथिंबीर टाकली, एकदम बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर आणि मिरच्या, आता कांदा कोथिंबीर मिरच्या टाकलेल्या आहे। आता आजी आता धने पावडर टाकली, लाल तिखट टाकले, हळद टाकली। चवीनुसार आजीने यामध्ये मीठ टाकलेलं आहे। 2 अंड्याच्या मापामध्ये मीठ टाकलेलं आहे। थोडीशी हळद, लाल तिखट, आता तिखट लाल तिखट मिरच्या कापून टाकलेलं आहे। थोडंसं चटपटीत येण्यासाठी म्हणून लाल तिखट थोडंसं टाकलं। आता हे व्यवस्थित असं एकजीव केलेलं आहे। आता या ठिकाणी 2 पद्धतीचे पराठे बनवायचे। आता सगळ्यात आधी कणिक ज्या पद्धतीने चपातीला कणिक मळली त्याच पद्धतीने अशी कणिक मळून घेतलेली आहे आणि थोडीशी सैल अशी कणिक मळली आता आणि त्याची अशी गोल वाटी केलेली आहे। आता गोल वाटीमध्ये जेवढं आपलं जे अंडं किसलेलं आहे आणि त्यामध्ये आपण काही जे कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ असं घातलेलं आहे ते जेवढं बसेल तेवढं यामध्ये बसवायचं आहे या कणकेच्या वाटीमध्ये। आणि त्याचं ज्या पद्धतीने आपण पोळी बनवतो, पुरणाची पोळी, त्याच पद्धतीने मी हे बनवलेलं आहे आणि पिठामध्ये बुडून हा व्यवस्थित असा पराठा लाटून घेतलेला आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असा लाटून घेतला, पण लाटण्याआधी गोल उंडा असा थोडासा थापून घेतलेला आहे। आता संध्याकाळची वेळ होती आणि चपात्या बनवण्याच्या आधी हा बनवते चुलीवर। आता तवा तापायला ठेवलेला होता आणि थोडंसं तेल टाकलं। तेल टाकल्यानंतर पुन्हा थोडं तेल टाकून दोन्ही साईडनी व्यवस्थित असा भाजला। पहिला केला तो काय एवढा व्यवस्थित फुगला नाही। त्यानंतर जाऊबाई आलेल्या होत्या, मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने केला तो एकदमच मस्त असा टम्म फुगला। आता त्यांनी तो कसा बनवला तोही आपण पाहू। सगळ्यात आधी हा जो लाटलेला आहे तो बनवून भाजून घेतलेला आहे तो
तोही चांगला छानच झाला. आता त्यांनी काय केलं, 2 छोट्या छोट्या चपात्या केल्या आणि एका चपातीवर जे अंड्याचा किसलेला अंडा तो टाकला. त्यानंतर पुन्हा एक चपाती लाटली आणि ती या पद्धतीने ठेवला. अजिबातही फुटला नाही आणि टम माझा मस्त मऊ लुसलुशीत असा अंड्याचा पराठा झाला होता.